आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला श्री रुक्मिणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी होते आणि यात्रेसाठी किंवा या पंढरपूरला वारकरी जे आहेत किंवा भक्त भाविक जे आहेत लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावत असताना महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर राज्यभरातून ज्या आहेत त्या बस स्थानकावरून एस टी महामंडळाचे जे बस स्थानक असते त्या तिथून विशेष बस सेवेची उपाययोजना करण्यात येते आणि भक्त भाविकांना त्या ठिकाणी पोहोचवण्यात येतं. आता आपण संगमनेर बस स्थानक परिसरात आहोत. संगमनेर बस स्थानक परिसरातून साधारणतः संगमनेर आगारातून 38 विशेष एस टी बसेसची व्यवस्था जी आहे ती पंढरपूरला करण्यात आली होती. या बसेसचे 10 दिवसांच्या कालावधीत एकूण 136 फेऱ्या पूर्ण झाल्या आणि 10,029 भाविकांना सुरक्षितपणे पंढरपूर दर्शन घडवलेले. या विशेष बस सेवेमुळे संगमनेर आगाराला सुमारे 25,50,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती मिळते आणि विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातून अशा शेकडो बसेस ज्या आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने धावल्या आणि अहिल्यानगर ज्या डेपोंचा जर विचार केला तर करोडोंच्या घरामध्ये जवळजवळ हे उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच प्रत्येक आगारातून जी आहे ती बस सेवा पुरवण्यात येते. तर संगमनेर तालुक्यातील जर विचार केला तर कोणतीही गैरसोय होऊ नये भक्त भाविकांची यासाठी अतिरिक्त बस वाहन चालकांची उपलब्धता तसेच वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांचा प्रवास जो आहे तो सुरक्षित आणि सुलभ झाल्याचं चित्र जे आहे ते एकंदरीतच पाहायला मिळतंय. आणि या ज्या एकंदरीत संगमनेर आगाराचा जर विचार केला तर 25 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जे आहे ते फक्त 10 दिवसांमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे जो विशेष बस सेवा ज्या पुरवण्यात आल्या होत्या त्या कुठेतरी भक्त भाविकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलंय. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.